साधारणतः आज अखेर त्यामध्ये मला आकडा आजचा सांगितलं तर 12 लाखाच्या आसपास केवायसीचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि जे शेतकरी यामध्ये इन्कम टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांची यादी आणि त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांची अपूर्व कागदपत्र अशी साधारणतः ह्या 2-3 दिवसामध्ये सगळं केवायसीचं काम पूर्ण होईल आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल. खरं तर एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार साहेब असतील, मॅडम ताई असतील, या सर्वांचं एक राज्याचा शेतकरी कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिलेली आहे. आणि ही कर्जमाफी यादी दुसरी पण यादी लवकरच होईल आणि साधारणतः एकंदर 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आणि यासाठी राज्य सरकारला 40,000 कोटी एवढी रक्कम ही मदत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीची देणार आहोत. खरं तर मगाशी मुख्यमंत्र्याचा आभार मी ह्यासाठी म्हणले कारण का आता कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नाहीये. निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा माझा शेतकरी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणं ही शेतकऱ्याची जबाबदारी होती. म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कामी माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. खरं तर मी या माध्यमातून सांगतो शेवटी समाधान सगळ्यांचंच होऊ शकत नाहीये, परंतु त्यातही आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीच्या काळात सुद्धा या राज्य सरकारने आपल्या सगळ्यांना मदत केलेली आहे. आणि शेवटी मदत तरी काय सगळीच मदत म्हणण्यापेक्षा आपण म्हणणार नाही की सगळे यात समाधानी आहोत, पण जास्तीत जास्त शेतकरी माझा समाधानी कसा होईल, तो परत जो खचलाय तो परत शेतकरी कसा उभा राहील यासाठी राज्य सरकारचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे. आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर या कर्जमाफीची रक्कम ही दिली जाईल. यामध्ये काही तांत्रिक मुद्दे देखील आता उपस्थित केले जात आहेत. या सगळ्या कर्जमाफीमध्ये जे काही तांत्रिक मुद्दे आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं सिबिल खराब होईल अशा पद्धतीचे असं काहीही होणार नाही. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढं सांगतो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत तर अडचण अजिबात नाहीये. अडचण आहे ही राष्ट्रीयकृत बँकाच्या बाबतीमध्ये आणि हेरकट योजना किंवा काय योजनेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो, आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगतो, समजा रक्कम जरी आपल्याला बँकेला कमी, माझं समजा एखाद्याचं 1 लाख रुपये कर्ज आहे आणि बँक आपल्या शासनाकडून साधारणतः 60,000 रुपये रक्कम आली, ते शेतकऱ्यांनी अजिबात विचार करू नये, हेरकट तसलं काहीच विचार करू नये. वरचे 40,000 रुपये हे बँकेने त्यांना माफ करायचे आहेत. आणि तसा राज्य सरकार आहे आमचा बँकेचा, त्याप्रमाणे आमचा करार झालेला आहे. त्यामुळे ती 40,000 रुपये ही शेतकऱ्याला त्याची ती माफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. आणि एकदा ही कर्जमाफी झाल्यानंतर, ही रक्कम झाल्यानंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी त्यांना शेतकऱ्याला आपल्या त्याच दिवशी म्हणलं तर शेतकऱ्याला नीलचा दाखला ना बाकीचा दाखला मिळणार आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून त्याला पीक कर्जाचं नवीन वाटप हे निश्चित प्रकारे करायचं आम्ही सगळ्यांनी सूचना सर्व बँकांना दिलेल्या आहेत. कर्जमाफीच्या यादीत खरं तर नाव नसल्यामुळे 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथली घटना आहे. कसं पाहता कृषी मंत्री म्हणून? या बाबतीमध्ये खरं तर शेतकऱ्यांनी थोडं यादी अजून 3 याद्या ते अजून 2 याद्या लागणार आहेत, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं आहे. थोडी शेवटी संयम तर आपल्याला पाळावाच लागेल. आणि शेवटी खरं आहे शेतकऱ्यांची काही चूक नाही, शेतकरी खूप अडचणीत आहे, पण अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सरकार आपल्याला मदत करते. आणि आपलं पहिल्या नाही यादीत, दुसऱ्या यादीत नाही, तिसऱ्या चौथ्या यादीत तर आपलं नाव येईल. थोडा त्यांनी संयम बाळगावा. आणि माझी शेतकरी बांधवांना एक विनंती की आपण कुठल्याही आत्महत्येच्या बाबतीमध्ये असा कुठला निर्णय घेऊ नये, कारण का शेवटी आपलं घर, आपला परिवार, आपली बायका, मुलं, नातेवाईक ही सगळी आपल्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विचार करा. आपण काळजी करू नका, हे सरकार तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला जिथं जिथं काय मदत करता येईल, सहकार्य करता येईल, हे सरकार निश्चित प्रकारे करेल. हे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो. अकोल्याच्या कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून खरं तर समाधान आहे. सोयाबीन बियाण्याच्या जे उगवणी संदर्भातलं शेतकऱ्यांकडून समाधान पत्र घेऊन घेण्याचा जो प्रकार आहे तो उघड केलेला आहे. एकूणच पाहिलं तर समाधान पत्रानंतर बियाणे कंपन्यांना कर्ज दिलासा मिळणार आहे का, काय सांगणार? नाही, सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला ज्यावेळेस तक्रारी आमच्याकडे कृषी विभागाकडे आल्या त्या आम्ही पडताळणी केल्या आणि त्यामध्ये काही कंपन्यांमध्ये 100% उगवणीच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या. त्या कंपन्यावरती डायरेक्ट आम्ही कारवाई केलेली, डायरेक्ट FIR दाखल त्यांच्यावरती केलेले आहेत. त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. शेवटी शेतकरी, आम्ही शेवटी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार.
त्यांना परत दुसरं दुबार बेजार त्यांना ते बियाणं कसं त्यांना मिळेल आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्याला जेवढं काय सहकार्य करतो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे केलेला आहे. पण असं जर कोण करत असेल तर चुकीचे या बाबतीमध्ये जर शेतकऱ्यांनी आम्हाला ते हे करून दिलं तर निश्चित